नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 17 इतके अर्ज तर पंचायत समितीसाठी 16 इतके अर्ज दाखल झालेत. आज अखेर 934 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज 4थ्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी 17 इतके अर्ज तर पंचायत समिती गण मतदारसंघासाठी 16 इतके अर्ज दाखल झालेले आहेत. आज अर्ज दाखल केलेल्या जिल्हा परिषद गटासाठी मध्ये रुई जिल्हा परिषद गटातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उत्तम कांबळे, काँग्रेसमधून राहुल राजीव आवळे, कुंभोजमधून सुनीता बबन पाटील, शिंदे शिवसेना, शिरोलीमधून महेश पांडुरंग चव्हाण अपक्ष, रुकडीमधून जनार्दन कुबेर, गायकवाड वंचित बहुजन आघाडी, रेंदाळमधून अभिषेक भाऊसो पाटील काँग्रेस यांच्यासह विविध जिल्हा परिषद गटात 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर पंचायत समिती गणासाठी माणगावमधून मिनल अभय मगदूम भाजपा, गुणकीमधून संगीता संग्राम पाटील काँग्रेस, लाटवडेमधून संभाजी शामराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, आळते पंचायत समिती गणातून संदीप सुभाष आळतेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्यासह विविध पंचायत समिती गणात 16 अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुशील कुमार बेल्हेकर, संदीप चव्हाण यांनी काम पाहिले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, पण प्रशासनाच्या नियोजनामुळे सुरळीतपणे प्रक्रिया सुरू राहिली. पोलीस कायद्याचा अतिरेक केला आहे. अर्ज भरणाऱ्या उमेदवारांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांची अडवणूक केली. त्यामुळे उमेदवारांना कागदपत्रासाठी हेलपाटे मारून विनाकारण वेळ वाया गेला. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस शरद मेमाणे यांनी मात्र मीडियाला आचारसंहिता पालन करा अन्यथा कारवाईचा बडगा उगारू असा दम दिला. यामुळे पत्रकार आणि अधिकारी यांच्यात वादावादी झाली. यावेळी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवला.